नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। अक्कलकोट तालुका लहुजी शक्ती सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड, तालुका अध्यक्षपदी बाबाजी कांबळे यांची निवड। अक्कलकोट तालुका लहुजी शक्ती सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। यावेळी लहुजी शक्ती सेनेच्या अक्कलकोट तालुका अध्यक्षपदी बाबाजी कांबळे यांची तर शहराध्यक्षपदी अमर लोखंडे यांची निवड करण्यात आली। तसेच तालुका संघटकपदी अनिल झंपले, तालुका उपाध्यक्षपदी पृथ्वीराज नाईक नवरे आदींची निवड करण्यात आली। सदरची निवड ही दिनांक 8 ऑगस्ट रोजी लहुजी शक्ती सेनेच्या संत हरळय्या शॉपिंग सेंटरमधील संपर्क कार्यालयात करण्यात आली। या निवडीप्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख वसंत देडे, भाजपा नेते यशवंत धोंगडे, माजी उपनगराध्यक्ष महेश शिंदोळे, जिल्हाध्यक्ष नागेश जाधव, उद्योगपती किसन जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी महेश शिंदोळे, यशवंत धोंगडे आदींनी मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा संपर्क प्रमुख वसंत देडे यांनी केले। यावेळी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास मातंग समाजाचे राजू लोखंडे, महिपती क्षीरसागर, संतोष पारखे, दीपक रणदिवे, महादेव वाघमारे, नागेश गायकवाड, रोहित देवकुळे, ज्ञानेश्वर कांबळे, शंकर हातागळे, सिद्धाराम वरवटे, रोहित मुत्तनकशी, लखन पाटोळे, इब्राहिम बेपारी, रवी वाघमोडे, मुसा बेपारी आदींसह लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। किसन जाधव, राजूजी लोखंडे यांच्या सर्वच वरिष्ठ नेत्याच्या साक्षीने आपण 4 लोकांच्या पदनियुक्तीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। त्या प्रत्येकाला कार्यक्रमासाठी आपण येणाऱ्या काळामध्ये संघटनेचं काम मजबूत कराल। आपण ज्यांच्याशी युतीमध्ये आहोत बीजेपी पक्षाशी, त्या बीजेपी पक्षाशी एकत्रित एकसंघ राहून बीजेपी पक्षाला देखील आपण साथ देऊया। आणि पक्ष तर आपल्याला सोबत आहेच, काही अडचणींना सामोरे जाऊन आपण इतके दिवस बीजेपी बरोबर राहत होतो पण बीजेपीच्या संपर्कात कधी गेलो नव्हतो। मग प्रोटोकॉलनुसार खरं तर आपण त्यांना सांगायला लागेल की बा मी तुमचा घटक पक्ष आहे, तुम्ही आम्हाला का बोलवत नाही असं बोलायला लागेल, भांडा लागेल, तेव्हा जाऊन आपल्याला बोलवतील ना। मी पद घेतलं घरी बसलो तर ते काय त्यांना स्वप्न पडले का? कळलं तर पाहिजे ना बाबा तालुका अध्यक्ष कोण आहे, जिल्हाध्यक्ष कोण आहे, या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे। कळल्यानंतर ते पुढे प्रोटोकॉल नसताना आपल्याला 100% बोलून मान सन्मान देतील, आपल्याला प्रवास वाहून घेऊन जातील आणि आपल्याला सोबत राहून त्यांच्या सोबत राहून आपण येणारा प्रत्येक काळ, मग उद्या ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, या निवडणुकीच्या माध्यमातून देखील आपण घटक पक्ष म्हणून उद्या आमदार सोबत या सर्व ज्येष्ठ मंडळीला घेऊन जाऊन आपण उद्याच्या बाकीच्या गोष्टीची मागणी आपण करणार आहोत।